हे त्रिंबक गावचे हरिश्चंद्र लाडोबा परब म्हणून सामान्य शेतकरी आहे. यांचं वय आता 82 आहे. हे गेले 4 महिन्यापूर्वी ह्यांची जमीन दुसऱ्याच्या नावावर झाली म्हणून सगळ्यांना समजलं, म्हणजे त्यांचे भावकीतच, आणि ती वाटपमुळे झाली असेल, कशामुळे झाली असेल हा विषय वेगळा. परंतु ते 4 महिन्यापासून त्रिंबकच्या तलाट्याकडे सातत्याने 7/12 आणि 8 मागत आहेत. आता 4 महिने झाले, 2 महिन्यापूर्वी आले, माझ्याकडे ते 15 दिवसापूर्वी आले आणि मी त्रिंबकच्या तलाट्याला फोन केला. बरोबर ना हो, सांगा तिथं. हां, किती दिवस झाले तुम्ही मागतात फेरफार? तिकडे बघा फेरफार किती दिवस झाले मागतात? हां, आणि मी त्याला 15 दिवसापूर्वी त्रिंबकच्या तलाट्याला फोन केला किंवा त्या माणसाची तलाठी 7/12 द्या, फेरफार द्या. त्यांना आज देतो, उद्या देतो. आता माझं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कर्तव्यदक्ष असणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना, प्रांतांना, तहसीलदारांना आणि पालकमंत्र्यांना एक आव्हान आहे की तुम्ही काही दिवसापूर्वी आम्ही बघितलं या जिल्ह्यात महसूल मंत्री सुद्धा येऊन गेले आणि लोकांना दाखले देण्याचं आपण नाटक केलं की महसुलातलं कुठलंही काम पेंडिंग ठेवणार नाही म्हणून सांगितलं आणि अनेक दाखले आपण लोकांना दिल्याचा फोटो काढले, सेशन केले आणि तरी पण आज महसूल मंत्री साहेब, पालकमंत्री साहेब आणि जिल्हाधिकारी साहेब, आपण लोकांना विचारा की अजूनही लोकांचे जे फेरफार आहेत ते अनेक दिवस म्हणजे 4-4, 5-5 वर्ष पेंडिंग आहेत की लोकांचे वारस तपास आहेत, फेरफार आहेत, नोंदी घालायचे आहेत. हे अनेक शेतकऱ्यांच्या पेंडिंग व्यवस्थेत आहेत आणि आज ह्या परबांसारख्या सामान्य माणसाला आज 4-4 महिने नुसता फेरफार मिळत नाही आणि कसलं तुमचं महसूल तुम्ही सांगताय महसूल 15वडा, महसूल लोकांना दाखले देत आहे. जे दाखले लोकांचे आहेतच. आज जातीचे दाखले किती पेंडिंग आहेत. आज भूमी अभिलेखमध्ये तुम्ही गेलात आणि भूमी अभिलेखमध्ये किती लोकांची पेंडिंग, तिथे पैसे भरून घेत नाहीत, पैसे भरून त्यांना नोंदणीची तारीख मिळत नाही, त्यांना एखादा नकाशा पाहिजे असला तर मिळत नाही. आणि त्यामुळे या संदर्भात अशा सामान्य माणसांचा आवाज तुम्ही कधीतरी ऐका आणि हे जे महसुलातले गब्बर अधिकारी झालेले आहेत जे फक्त ह्यांच्याकडनं तुमच्याकडनं काय अपेक्षा होती, त्यांची पैसे मागत होते, कोणाला पैसे मागितले ते त्याच्यामुळे 10,000 रुपये कोणाला घेतले? हां, हे बघा ह्यांना ते आता हे ते चर्चा होते की ह्याला 10,000 रुपये दिले, त्याला 20,000 रुपये, ह्या ह्यांच्यासारखे माणसांना पैसे मागण्याचं काम असतं. आणि त्यामुळे ह्या संदर्भात आता मी एक येणाऱ्या सोमवारी मी एक कुडाळ प्रांतांना आणि कुडाळ आणि मालवणच्या तहसीलदारांकडे लोकांना एक आवाहन करणार आहे की तुम्ही ज्यांची पेंडिंग जे कामं आहेत, जी कामं महसूलच्या अधिकाऱ्यांना दिसत नाहीत, ती पेंडिंग कामं घेऊन या, प्रांताधिकाऱ्यांना आपण जाऊया आणि मी तुम्हाला लवकरच तारीख जाहीर करेन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.